सुरुवात करा विनंती असेल। मागचे मॅच आपण पाहिलं अगदी सहजरित्या बीसीसी करंजे संघाने आपल्या नावे केले, महाते संघाने चांगली फाईट दिली, परंतु बीसीसी करंजे असा संघ आहे त्यांच्या शेवटच्या 7 क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत। आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सुरुवात मात्र रणजित पवार यांनी अतिशय बहारदार करून दिली आणि तदनंतर मात्र नक्कीच चांगला खेळ साकारला बीसीसी करंजे। आता मात्र इथे फलंदाजी प्रथम करतायत। स्ट्राइक इनला रणजित पवार, नॉन स्ट्राइक इनला आपण पाहतोय दीपक, गोलंदाजी मार्क वरतून वैभव आपल्याला पाहायला मिळतील। आपण पाहतोय गली कबर, एक्स्ट्रा कबर, मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग। ओह लाजवाब, अप्रतिम, देखणा प्रहार, क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं। अगदी सातत्यानं आपण सांगत असतो की रणजित पवार यांना रणमशीन का म्हटलं जातं। वेटन ऑचच्या भूमिकेमध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असतात। पहा किती अगदी चेंडू येऊन दिला आणि तदनंतर मात्र हवेत खेळला, परंतु तिथे त्यांना माहिती होतं फक्त खऱ्या अर्थानं 30 सर्कल भेदायचं आहे आणि त्याच प्रकारची रणनीती आणि इथे मात्र 4 धाब्यांनी खातं खोललंय। मागच्या मॅचची सुरुवात सुद्धा आपण पाहिलं तर सलग 4 चौकार मारून रणजित पवार यांनी केली होती। आमचे व्हॉलंटियर तिकडे कोण आहेत का कार्यकर्ते? आपण जा बाहेर, चेंडू बघा। तर इथे मात्र 4 धाब्यांनी सुरुवात झाली। चला चला थोडं स्पीडअप ठेवा। आपण पाहतोय मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर रबर आत्तापर्यंत पावसाळा चालू होता म्हणायला हरकत नाही आहे। आत्ता मात्र 1 आठवडा झाला संपला असेल, थोडासा डिस्टर्ब झालाय आणि तदनंतर मात्र पावसाळा संपला टेनिस क्रिकेटला सुरुवात होते। कोणत्याही खेळाडूची टेनिस बॉल क्रिकेटची प्रॅक्टिस तर नाही आहे, परंतु रबर मात्र आम्ही सातत्यानं खेळलोय हे दाखवलंय या स्पर्धेने। प्रत्येक जण नक्कीच चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला। शॉर्ट पेच अतिशय चांगला फटका अगदी समोर, लॉंग ऑनचा रिजन, चेंडूला पाठवलाय बॅक टू बॅक सेकंड चौकार। वा भाई वा, या खेळाडूला का खऱ्या अर्थानं रणमशीन म्हटलं जातं। सातत्य ठेवणं प्रत्येकाला जमत नाहीये, नजर अचूक आहे, वेटन ऑचची सातत्यानं भूमिका असते रणजित पवार यांची। कोणतीही आताताईपणा नाहीये, कोणताही खऱ्या अर्थानं आंधळी शॉट खेळला जात नाहीये। ओ पहा आणखीन एक चौकारांची हॅट्रिक, खऱ्या अर्थानं अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी, सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जातंय रणजित पवार मॅमपॉम खऱ्या अर्थानं करंजे स्टार आहेत। खरं आम्ही सातत्यानं रणजित पवार यांच्याबद्दल सांगत असतो की खरोखरच या खेळाडूकडे एक वेगळी शक्ती आहे। आम्ही सातत्यानं त्यांच्याबद्दल सांगत असतो की कित्येक अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि संघाचं तारणहार गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं योगदान देतात। ओ पुन्हा एकदा, ओ हो, आणखीन एक धमाका, आणखीन एक सलगचा चौथा चौकार। मागच्या खेळीची पुनरावृत्ती इथे पाहायला मिळते। पहा कोणता ही आताताईपणा नाही, अगदी शांत संयमानं आलेले 4ही चेंडू सीमारेषा बाहेर पाठवले, ही ताकद आहे या खेळाडूची। वेल प्लेड, वा बाय वा, काय सुरेख फलंदाजी होते। वैभव यांना कुठेतरी थोडंसं पुढे लाईन ठेवावी लागेल। आतापर्यंतचे 4ही चेंडू बा अगदी शॉर्ट पिच खेळले। गती नाहीये तुमच्याकडे तर तुम्ही गोल्डन स्पॉटला गेला पाहिजे, परंतु इथे वैभव मात्र कुठेतरी मागे चेंडू लँड करतायत। यास इथे मात्र या प्रकारचे, परंतु त्याही चेंडूवरती सलगचा 5वा। वा, इथे मात्र रणजित पवार छा गए, लाजवाब सुरेख फलंदाजी आणि या खेळाडूच्या नावे 6 चेंडू 6 चौकार ह्या रेकॉर्डाची सुद्धा नोंद आहे। पहा फक्त तुम्ही 6 वरतून हवेतून मारून धावा करू शकत नाहीये, तर रणजित पवार यांनी दाखवून दिलंय। 6वा चौकार येणार का, आणखीन एक आगळा वेगळा रेकॉर्ड नोंदवला जाणार का?
ओ आलाय परंतु चौकार नाही तर हा आलाय